आदरणीय डॉक्टर घोगरे सर, आपलं स्वागत आहे. घोगरे सर. आदरणीय डॉक्टर घोगरे सर, आपण जॉईन झाला तर आपलं स्वागत आहे. सर, तुमचा आवाज येत नाही घोगरे सर. घोगरे सर. हाँ, एक मिनिट एक मिनिट। हाँ ओके 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 ओके. हाँ, येतोय का? हो, येतोय येतोय सर. ओके ओके। सर, जॉईन होतील 2 मिनिटांमध्ये. हो हो। आमच्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर गोपाळ काकडे सर हे 2 मिनिटात जॉईन होतील. आमच्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर गोपाळ काकडे सर जॉईन झालेले आहे. सर, आवाज येतोय? येतोय येतोय। तर डॉक्टर वृंदावनी गायकवाड मॅडम जॉईन आहेत. हा सुरुवात करायची. हा, करा करा। डॉक्टर गोविंद घोगरे सरी जॉईन आहेत. मी सर्वांचं प्रथमतः शब्दसुमनाने स्वागत करतो. महाराष्ट्र शासन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या परिपत्रकाप्रमाणे आपण हा पंधरवाडा 1 जानेवारी ते 15 जानेवारी हा पंधरवाडा वाचन संकल्प महाराष्ट्राचा म्हणून साजरा करत आहोत. यामध्ये आपण विविध उपक्रमाद्वारे हा पंधरवाडा साजरा करीत आहोत. ज्याप्रमाणे ग्रंथ प्रदर्शन असेल, सामूहिक वाचन असेल, पुस्तक परीक्षण असेल, किंवा आजची एक कार्यशाळा वाचन कौशल्य यावरील कार्यशाळा असेल, किंवा वाचन संवाद, या विविध उपक्रमाद्वारे हा पंधरवाडा आपण साजरा करत आहोत. मी प्रथमतः महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करतो की त्यांनी वाचकासाठी एक वाचन संस्कृती जोपासली जावी व ती वाचन संस्कृती वृद्धिगत व्हावी या उद्देशाने हा पंधरवाडा आपण साजरा करीत आहोत. या उपक्रमाचा भाग म्हणून आपण आज राजमाता जिजाऊ महाविद्यालय किल्लेदारो व प्राध्यापक व्ही आर धाडगे लायब्ररी फाउंडेशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमानाने ऑनलाईन स्वरूपात वाचन कौशल्य या विषयावरील कार्यशाळेचं आयोजन केले आहे. या कार्यशाळेत सहभागी सर्व वाचकांचे मी मनपूर्वक व शब्दसुमनाने स्वागत करतो. या कार्यशाळेसाठी
आपणाला महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर गोपाळ काकडे हे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत व या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून डॉक्टर वृंदावनी गायकवाड मॅडम या ऑनलाईन स्वरूपात आपल्या सोबत उपस्थित आहेत. मी यांचे या कार्यशाळेत स्वागत करतो. तसेच डॉक्टर वृंदावनी गायकवाड मॅडम यांचा अल्पसा परिचय आपल्यासमोर मांडत आहे. डॉक्टर वृंदावनी गायकवाड मॅडम या सहाय्यक प्राध्यापक म्हणून ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयामध्ये आझाद महाविद्यालय औसा जिल्हा लातूर येथे कार्यरत आहेत. मॅडम यांना नुकतीच PhD डिग्री ही लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स मध्ये प्राप्त झालेली आहे. मॅडमनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे BS मेंबर म्हणून ते कार्यरत आहेत. तसेच त्यांनी मुक्त विद्यापीठाच्या अनेक अभ्यास केंद्रामध्ये बिलीप व एमलिप अभ्यास शिबिरासाठी संशोधन प्रकल्प कसा लिहावा यासाठी त्यांनी साधन व्यक्ती म्हणून अनेक शिबिरामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी विद्यापीठाच्या विविध समित्यावर पेपर सेटिंग म्हणून काम पाहिलेलं आहे. तसेच त्यांनी आतापर्यंत एकूण 26 त्यांचे संशोधन लेख एक अतिशय रिपोर्टेड जर्नल्स मध्ये पब्लिश झालेले आहेत. तसेच त्यांनी एकूण 27 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्र असतील, परिषदा असतील व कार्यशाळा असेल याच्यामध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. मी स्वतः सुद्धा मॅडमचा एक विद्यार्थी आहे. या अल्पशा परिचयानंतर मी इथे थांबतो. आपण सर्वजण गायकवाड मॅडम यांचे विचार ऐकण्यासाठी उत्स्फूर्त आहात. तत्पूर्वी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर गोपाळ काकडे सर यांनी प्रथमतः आपले अध्यक्ष मनोगत मांडावे यासाठी त्यांना प्राचार्य करतो. डॉक्टर गोपाळ काकडे सर. सर्वांना नमस्कार. राजमाता मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे राजमाता जिजाऊ महाविद्यालय व प्रोफेसर VR दाडगे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण आमच्या महाविद्यालयामध्ये नॉलेज रिसोर्स सेंटर अंतर्गत प्रोफेसर गोपाळ सगर व सर्व प्राध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली हा वाचन पंधरवडा 1 जानेवारी ते 15 जानेवारी या अंतर्गत हा आज वाचन संस्कृती जागृतीसाठी हा उपक्रम म्हणून आज ऑनलाईन कार्यक्रम ठेवला आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या बरोबर आझाद महाविद्यालयाच्या डॉक्टर वृंदावनी गायकवाड मॅडम ह्या आपल्या सोबत आज जॉईन झालेले आहेत. सर्वप्रथम मी महाविद्यालयाच्या वतीने व संस्थेच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो. महाराष्ट्र शासन व उच्च व तंत्र शिक्षण UGC यांच्या मार्गदर्शनाखाली या महिन्यामध्ये वाचन संस्कृती जागृतीसाठी जसं की सुरुवातीला स्कूल कनेक्ट 1.0 या कार्यक्रमाअंतर्गत वाचन संस्कृती जागृती व शालेय विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन आकर्षण या उद्देशानं परत एकदा याही वर्षी 2.0 स्कूल कनेक्ट या माध्यमातून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील व उच्च व तंत्र शिक्षण डायरेक्टर यांच्या माध्यमातून व जॉईंट डायरेक्टर यांच्या माध्यमातून विविध सूचनांचं पालन करत असताना वाचन संस्कृती जागृती ही अत्यंत काळाची गरज बनली आहे. आणि त्यामुळं हे जरी आपल्याला आदेश असले तरी आपण या एज्युकेशनच्या एक अविभाज्य भाग असल्यामुळं आपलं हे कर्तव्य बनतं की आपण मुलांना व सर्वच घटकांना वाचनाचं महत्व व या डिजिटल युगामध्ये
जे लोप पावत चाललेलं आहे ते म्हणजेच पुस्तक वाचन असेल किंवा इतर वाचनाची जे माध्यम आहेत त्यांच्यापासून दूर चाललेला जो हा स्रोत आहे त्यांना जवळ करण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्याच माध्यमातून आज आपण हा आभासी लेक्चर ठेवलेलं आहे मॅडमचं, आणि ही संस्कृती जागृत करण्यासाठी आपण एक या एज्युकेशनच्या भागामध्ये जे आपण जोडलेलो आहोत त्या संदर्भामध्ये आपण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सतत वाचनाचं महत्व जाणून घेण्यासाठी आपण विविध कार्यक्रम घेत असतो. असं नाही की आपण कार्यक्रम घेत नाही, आपण पुस्तक प्रदर्शन ठेवतो, आपण वाचनाचं महत्व देखील सांगतो अशा लेक्चर मधून. परंतु हे कुठंतरी आणखीन वृद्धिंगत होण्याची गरज आहे की वाचनातून म्हणजेच जसं आपल्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी असं सांगितलं की आपल्याला एक असा उपक्रम घ्यायला पाहिजे की ज्याच्यामधून आपण त्या मुलांच्या आवडीची असतील किंवा प्राध्यापकांच्या आवडीची पुस्तकं जी आहेत ती त्यांना वाचण्यासाठी द्यावेत, आणि त्यांना एक समजा 1 ते 1.5 घंटा त्यांना वाचनाचा वेळ द्यावा, आणि त्यामधून त्यांचं जे अनालिसिस आहे ज्याला आपण विश्लेषण म्हणतो ते त्यांच्या शब्दामध्येच आपण घ्यावं, आणि विद्यार्थी असतील प्राध्यापक असेल त्यांच्या प्रवर्गामधून पहिला दुसरा तिसरा असा क्रमांक काढून त्यांना आपण गौरवण्यात यावं, असा एक उपक्रम देखील आमच्या या वाचन संस्कृती जागृती या उपक्रमामध्ये पुढचा आहे. आणि याचाच भाग म्हणून, या वाचन संस्कृतीचा भाग म्हणून या पंधरवड्यामध्ये हे एक आपण मॅडमचं लेक्चर ठेवलं आहे. मला वाटतं या उपक्रमामध्ये जे सध्या तरी पार्टिसिपंट प्राध्यापक दिसत आहेत, विद्यार्थी अपेक्षित होते, परंतु याच दरम्यान परीक्षा चालू आहेत आणि याच दरम्यान 12वी 11वी आणि या सिनियरच्या परीक्षा देखील आमच्याकडे चालू असल्यामुळे थोडासा विद्यार्थ्यांचा सहभाग कमी दिसून येत आहे. परंतु काही हरकत नाही, आपल्याला श्रोत्यांपेक्षा आपल्याला जे काही श्रोते आपल्या बरोबर आहेत त्या श्रोत्यांच्या माध्यमातून आपण या संस्कृतीची जागृती करणं आवश्यक आहे. मला वाटतं या सर्व ओहापोह जो आहे तो आपल्या लायब्ररीच्या पुस्तकांना न्याय मिळेल आणि यातून चांगले वाचक निर्माण होतील व भावी याच्यामधून साहित्यिक म्हणा, कवी म्हणा, किंवा या वाचन संस्कृतीमुळे जी जागृती होणार आहे आणि जे की आपण ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन म्हणतो, या वाचन संस्कृतीमुळे जो फायदा होणार आहे याचं निश्चितच चांगलं फलित निघेल असं मला वाटतं. मी पुन्हा एकदा डॉक्टर वृंदावनी गायकवाड मॅडमला या उपक्रमासाठी आपण वेळ दिल्याबद्दल धन्यवाद देतो व मी माझे ये अध्यक्षीय समारोप संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद सर. ज्याप्रमाणे शिवकरा आपल्या पुस्तकामध्ये म्हणतात की मी विजयी होणारच, त्याप्रमाणेच प्रत्येक वाचकाने किमान 1 तास तरी वाचणारच या शब्दावर भर दिला तर वाचन संस्कृती ही खरेच अर्थाने जोपासली जाईल असा मौलिक संदेश अध्यक्ष साहेबांनी दिलेला आहे. मी यानंतर आदरणीय डॉक्टर गायकवाड मॅडम यांना विनंती करतो की आम्हाला सखोल असं मार्गदर्शन करावं. डॉक्टर गायकवाड मॅडम. धन्यवाद. आय थिंक विद्यार्थ्यांची संख्या तर कमीच आहे, असो तरीही आजचा हा आपला जो कार्यक्रम आहे तो, आणि त्यानिमित्ताने मला जे हे बोलण्याची तुम्ही संधी दिलेली आहे त्याबद्दल प्रथमतः आपले धन्यवाद. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. ज्याप्रमाणे आपण त्या तिन्ही गुरूंचं सदैव दर्शन करत असतो आणि त्यांना मानत असतो, त्याचप्रमाणे मला असं वाटतं की आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा जे आपले गुरु आहेत त्या गुरूंच्या चरणी लीन होणं खूप आवश्यक आहे. आणि आपले हे गुरु कोण आहेत तर सर्वप्रथम आपली गुरु आहे ती म्हणजे आपली आई. आपली आई ही
सर्वप्रथम आपली गुरु असते, कारण ती आपल्याला सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा घेऊन या जगामध्ये आणत असते आणि म्हणूनच आपण आज कदाचित इथे आहोत. दुसरा जो आपला गुरु असतो तो म्हणजे आपली पुस्तक, ज्यामुळे आपण सर्वजण या प्लॅटफॉर्मवर आहोत. आणि तिसरा गुरु जो असतो तो म्हणजे आपले शिक्षक, जे की आपल्याला या समाजामध्ये कसं आणि कशासाठी जगायचं किंवा कशा प्रकारे राहायचं याचं मार्गदर्शन करत असतात. आणि म्हणून आपण या तिन्ही गुरूंना सतत वंदन केलं पाहिजे, सतत लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपला हा दैनंदिन जो गाडा आहे तो चालवला पाहिजे. या आभासी प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या सर्वांना माझा नमस्कार. मराठवाडा शिक्षण मंडळाचे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे राजमाता जिजाऊ महाविद्यालय किल्ले धारूर यांनी आजचा जो हा उपक्रम आयोजित केलेला आहे, वाचन संकल्प महाराष्ट्राचा, हा जो काही कार्यक्रम त्यांनी राबवलेला आहे, जो की आता महाराष्ट्र शासनानेच तो कंपल्सरी केलेला आहे आणि त्याचाच भाग हा एक आहे. आणि त्या उपक्रमाचे किंवा त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर काकडे सर. हा उपक्रम आयोजित करणारे ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभागाचे प्रमुख तथा ग्रंथपाल प्राध्यापक डॉक्टर सगर सर. त्याचबरोबर या कार्यक्रमास या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जॉईन झालेले सर्व प्राध्यापक वृंद आणि जरी विद्यार्थी नसले तरी कदाचित असतील ते विद्यार्थी मित्रमैत्रिणी. आपल्या सर्वांनाच एक काव्य म्हणायला हरकत नाही, काव्यच आहे ते कवी सुरेश भटांच्या काही ओळी आठवतात. लाभले आम्हास भाग्ये बोलतो मराठी, झालो तर खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. अशी आपली मराठी भाषा, जिचा आपल्याला सार्थ अभिमान आहे आणि तो असायलाच पाहिजे. याच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असल्या कारणाने राज्यातील वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने, ज्याचे संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर सर आहेत आणि याच विभागाचे मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांनी दिनांक 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 हा आठवडा या वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेऊन साजरा करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामध्ये एक हा भाग आहे त्या उपक्रमाचा, जसे की पुस्तक प्रदर्शन भरवा, त्यानंतर पुस्तक परीक्षण घ्या, निबंध स्पर्धा भरवा, सामूहिक वाचन घ्या, वाचन कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवा, कार्यशाळा आयोजित करा, असे वेगवेगळे उपक्रम घ्या असं त्यांनी या उपक्रमा अंतर्गत घ्या म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. आता हा उपक्रम राबवण्यामागचं कारण काय आहे, तर आपल्या ह्या मराठी भाषेला अभिजात दर्जा भेटलेला. आता अभिजात दर्जा म्हणजे काय किंवा तो केव्हा भेटलेला आहे, तर 3 ऑक्टोबर 2024 रोजी या आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला. मग अभिजात म्हणजे काय, आता आपण समोर विद्यार्थी नाहीयेत, आपण सर्वजण ज्ञातच आहात, पण तरीही एक ओघावत मी याच्यावर एक नजर टाकते. आपल्या सर्वांना हे माहितीच असेल की अभिजात म्हणजे प्रमाण भाषेचा दर्जा भेटलेला आहे, म्हणजे स्टँडर्ड, एक प्रकारचं स्टँडर्ड आपल्या भाषेला भेटलेलं आहे. जसं की आपण कुठलीही वस्तू जर बाजारात घ्यायचं म्हणलं तर ते मानक आधारित आहे किंवा नाही हे पाहतो. त्याचप्रमाणे आता ही आपली जी भाषा आहे, आत्ता आपल्या भाषेला हा प्रमाण दर्जा मिळालेला आहे. जवळजवळ 100 वर्ष होत आलेली आहेत ह्या आपल्या भाषेला अभिजात दर्जा मिळवून घेण्यासाठी. आणि तो आत्ता 3 ऑक्टोबर 2024 रोजी ह्या आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे. कारण 1932 पासून आपल्या या मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा यासाठी त्यावेळेसचे प्राध्यापक गणेश देवी यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यांचा हा संघर्ष आज इथे संपलेला आहे आणि आपल्या ह्या मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे. आता तो दर्जा कसा प्राप्त होतो, एक थोडक्यात ओघवत आपण इथे सांगू इच्छिते मी, की ही जी भाषा आहे, ही भाषा कुठल्याही भाषेला जर अभिजात दर्जा भेटायचा असेल तर त्याला काही निकष
लावलेले होते आणि ते निकष म्हणजे ती भाषा प्राचीन असली पाहिजे आणि ते साहित्य जे आहे ते श्रेष्ठ असले पाहिजे. मग आपली जी भाषा आहे मराठी भाषा ही जवळजवळ 1.5 ते 2.5 हजार वर्ष जुनी आहे आणि या 2.5 हजार वर्ष जुन्या असलेल्या भाषेचं प्रमाण देण्यासाठी कारण मी कुणीही जर तोंडाने म्हटलं तर त्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नसतं कारण एक म्हणच आहे बाप दाखवणार तर श्राद्ध कर म्हणजे पुढे जे तुम्ही सांगताय त्याचं आम्हाला प्रात्यक्षिक किंवा उदाहरण द्या तरच आम्ही ते मान्य करतो आणि ही आपली मराठी भाषा 1.5 हजार वर्ष 2.5 हजार वर्ष पुराणी आहे किंवा जुनी आहे हे दाखवण्यासाठी आपल्याला जास्त कष्ट करावे लागलेले नाहीत कारण आपल्याकडं ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे. कवी मुकुंदराजांचं विवेक सिंधू आहे आणि सर्वात जुना ग्रंथ म्हणजे लीळा चरित्र जो की माई भटांनी लिहिलेला आहे तो याच्यासाठी प्रमाण म्हणून दाखवला गेलेला होता आणि यासोबत ह्या ग्रंथांसोबतच काही शिलालेख सुद्धा सापडलेले होते तर त्यातला सर्वात महत्वाचा शिलालेख होता तो म्हणजे नाणेघाट या गावी सापडलेला. नाणेघाट जे की जुन्नर तालुक्यामध्ये जो की पुणे जिल्ह्यामध्ये हे एक जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यामध्ये हे एक खेडेगाव आहे आणि त्या खेडेगावामध्ये हा एक शिलालेख सापडलेला होता आणि त्या शिलालेखावर मराठी भाषेबद्दलची मराठी हा शब्द कोरलेला होता जो की ब्राह्मी भाषेमध्ये कोरलेला ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेला होता ज्याला कोण ब्राह्मण लिपी असं सुद्धा त्यावेळेस म्हटलं जातं आणि ब्राह्मी लिपी जी की सर्वात पहिली लिपी होती आणि त्यामध्ये मराठीचा उच्चार असा महारठीनो किंवा मरहठीनो असा केलेला होता आणि हा पुरावा त्या आपल्या मराठी भाषेची ही प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ आहे यासाठी दिला गेलेला होता. याशिवाय आणखी एक अण्णाभाऊ साठे जेव्हा 1961 मध्ये त्यांना रशियाला बोलवलं गेलेलं होतं अर्थातच भाषण देण्यासाठी त्यांना रशियाला बोलवलं गेलेलं होतं आणि त्यावेळेस अण्णाभाऊ साठे यांनी म्हटलेलं होतं की तुमच्यावर एक वेळ अशी आलेली आहे की तुम्हाला मराठीमधून माझं भाषण ऐकावं लागतं आहे आणि हा 1961 मध्ये त्यांनी हे बोललेलं आहे म्हणजे हा खूप छोटा पुरावा नाहीये की मराठी भाषा किती प्राचीन आहे आणि तो आपल्या मराठी भाषेचा सन्मानच होता आणि ही जी भाषा आहे ही अर्थातच खूप जुनी अशी भाषा आहे प्राचीन भाषा आहे हे याच्यावरून सिद्ध झालेलं आहे. त्यानंतर दुसरा असं निकष होता की भाषेला स्वतःचं स्वायत्तपणा असावं आणि आपली मराठी भाषा ही जी आहे ते स्वायत्तच आहे. प्राचीन आणि आधुनिक रूप याचा गाभा कायम असा तर प्राचीन आणि आधुनिक रूप याचा गाभा म्हणजे ही जी भाषा मराठी भाषा आहे भाषेचं प्राचीन रूप आणि आधुनिक रूप हे त्याचं जे कोर एलिमेंट्स आहेत हे कायम असले पाहिजेत आणि याच्यामध्ये आपली जी मराठी भाषा आहे ती मराठी भाषा प्राचीन संस्कृत भाषा आणि सध्याची प्राकृत भाषा या 2 भाषांचा मिळून हे मिश्रण आहे संमिश्रण आहे असं म्हणायला हरकत नाही किंवा ते आहे. आता इथं जेव्हा आपण म्हटलो की संस्कृत आणि प्राकृत ह्या ज्या 2 भाषा आहेत ह्या दोन्ही भाषांना अर्थात अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. राज्यघटनेच्या परिशिष्ट क्रमांक 8 मध्ये जवळजवळ 22 भाषांचा समावेश केलेला आहे की ज्यांना अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यामध्ये आपल्या भारतामध्ये पहिला मान जर कुठल्या भाषेला भेटलेला आहे तर तो आहे तमिळ भाषेला. तो तमिळ भाषेला ज्यावेळेस करुणानिधींचं सरकार होतं त्यावेळेस त्यांनी त्यांच्या तमिळ भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केलेले होते आणि 2004 मध्ये पहिली अभिजात भाषा म्हणून तमिळ भाषेचा उल्लेख आलेला आहे आणि त्यानंतर 2005 मध्ये संस्कृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि त्यानंतर मग तेलुगू कन्नड या भाषांना 2008 मध्ये अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे. मल्याळम भाषेला 2013 मध्ये आणि ओडिया भाषेला 2014 मध्ये ह्या अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्याच्यानंतर मग आता जे की 3 ऑक्टोबर 2024 ला मराठी सोबतच पाली बंगाली प्राकृत आणि आसामी या 5 भाषांना या अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे जो की त्यावेळेसचे केंद्रीय मंत्री ह्या वैष्णवी अश्विन होत्या आणि त्यांनी हा अभिजात भाषेचा दर्जा या 5 भाषांना दिलेला आहे म्हणजे एकूण 11 भाषा भारतातल्या आहेत ज्या की त्यांना या अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आता हे तिसरं असं होतं की ही जी प्राचीन भाषा आहे ही मौल्यवान प्राचीन साहित्य असलं पाहिजे
आणि आपल्याला माहितच आहे की आपली भूमी जी आहे ती संतांची भूमी आहे आणि खरं महाराष्ट्र भूमीला संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं आणि तिथं गिळाची पुत्र ज्ञानेश्वरी, यमुना पर्यटन अशासारखं साहित्य आपल्याला तिथं भेटत असतं आणि त्याच्यामुळे ते प्राचीन साहित्य आहेच. अस्सल साहित्यिक परंपरा असली पाहिजे, इतर भाषेपासून ती घेतलेली नसावी, तिचं स्वायत्तपण तिथं आपल्याला दिसतच आहे आणि तिचं वाङ्मय सुद्धा आधुनिक भाषेपेक्षा वेगळं असलं पाहिजे. असे हे या अभिजात भाषेला दर्जा मिळण्यासाठीचे काही निकष होते आणि त्यामध्ये आपली ही भाषा पूर्णतः उतरलेली आहे आणि अगदी सुरुवातीपासूनच होती, पण तिला तो दर्जा मिळण्यासाठी आज तागायत वाट बघावी लागली. 2004 पासून ते 2024 म्हणजे पहिली भारतातली मराठी भाषा अभिजात भाषा होती ती 2004 ला आणि आता 24 ला म्हणजे जवळजवळ 20 वर्षानंतर आपल्या मराठी भाषेला हा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आपली मराठी भाषा ही प्राचीन आहेच. अस्तित्व ह्या महाराष्ट्राच्या अस्तित्वात येण्यापूर्वीच आपली मराठी भाषा प्रचलित होती. ह्या मराठी भाषेचं आपल्या जर किमान वय म्हणायचं असेल तर 2500 वर्ष आहे आणि जवळजवळ ही भाषा जी आहे ती जगातील 10व्या ते 15व्या क्रमांकाची भाषा आहे आणि म्हणून तिला महत्वाची अशी राष्ट्रीय भाषा म्हणून गणलं जातं. अर्थातच अभिजात दर्जामुळे काही फायदे असतात. कशासाठी एवढा खोटाटोप केला जातो किंवा हिला अभिजात दर्जा मिळवून घेण्याचं कारण काय? कारण त्या अभिजात दर्जा मिळाल्यामुळं आपल्याला काही फायदे होत असतात आणि ते फायदे काय असतात तर जे काही या भाषेतील व्यासंगी व्यक्ती आहेत, अभ्यासक आहेत, या अभ्यासकांना आंतरराष्ट्रीय दर्जावर महत्वाचा असा पुरस्कार मिळत असतो. याशिवायच मराठी भाषेच्या सखोल अध्ययनासाठी एक केंद्र स्थापन केलं जातं जे की आपले जे उच्च तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री आहेत चंद्रकांतदादा पाटील यांनी अगोदरच हे केलेलं आहे की आपल्या ह्याच्यामध्ये रिद्धपूर हे गाव आहे, त्या रिद्धपूरमध्ये जून 2024 मध्ये पहिली मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना झालेली आहे आणि हे याच्यामुळे मिळत असतं. भाषेला केवळ अभिजात दर्जा मिळाल्यामुळे अशा प्रकारचं विद्यापीठ भाषेचं विद्यापीठ स्थापन करू शकतो, अन्यथा स्थापन केलं जात नाही. आणि मराठी भाषेच्या विकासात ह्या भाषेचा विकास व्हावा यासाठी केंद्राकडून 500 कोटीचं अनुदान हे भेटत असतं. कशासाठी तर अर्थातच ही भाषेचं संवर्धन आणि जतन करण्यासाठी अशा प्रकारचं अनुदान हे आपल्याला भेटत असतं. आता मग आपल्याला ही अशी जी भाषा आहे ह्या भाषेचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी हे असं एवढं अनुदान आहे आणि त्यासाठीच म्हणून मग चंद्रकांत दादांनी आपल्याला हा उपक्रम राबवावा असं सांगितलेलं आहे. आणि मग आपल्याला का वाचलं पाहिजे, वाचन आपण पाहतोय सध्याच्या आधुनिक युगामध्ये सर्वत्र डिजिटल मीडियाचा उहापोह आहे किंवा सर्वत्र डिजिटल मीडियाच अस्तित्वात आलेली आहे आणि आज जर कोणाच्या हातात पुस्तक पाहायचं म्हटलं तर ते दुर्मिळ झालेलं आहे, कारण प्रत्येकाच्या हातामध्ये एक नाही तरी 2, 3, 4 असे गॅझेट्स असतात आणि हे इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सच्या दुनियेमधून जर आपल्याला वाचनाकडे वळायचं असेल तर अशा प्रकारचा कार्यक्रम राबवावं लागत आहे शासनाला, कारण त्यातून ही आत्ताची जी पिढी आहे ह्या पिढीला जर वाचतं करायचं असेल, सुसंस्कृत करायचं असेल, सुज्ञ करायचं असेल तर ह्या उपक्रमाशिवाय पर्याय नाही हे असं कदाचित लक्षात आलेलं असेल आणि म्हणूनच मग आपल्याला हा वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबवण्यास शासनाने सांगितलेला आहे. तर आपण जे काही आपण सर्वांनीच आपण विचार केला पाहिजे की आपण वाचतो का आणि जे काही वाचतो ते कशासाठी वाचतो, का आणि कशासाठी वाचायला हवं हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला अधिक चांगलं पुस्तक उमजत असतं. तर उगीच पुस्तक काय करतो मी वाचतोय, काय करतो मी वाचतोय, पण काय वाचलोय हे याच्यातले 2 शब्द जर सांगा म्हटलं तर आपल्याला सांगता येत नाही. आणि त्यासाठी म्हणून काय वाचतोय आणि कशासाठी वाचतोय हे जर आपल्याला समजलं तरच मग आपल्याला ते पुस्तक उमजलं असं होत असतं. एक चिनी म्हण आहे बघा, ते असं म्हणतात की तुमच्याकडे जर समजा 10 रुपये असतील तर त्यातले 8 रुपये तुम्ही स्वतःसाठी ठेवा, पण 1 रुपयाचं एक गुलाबाचं फुल घ्या आणि दुसरा 1 रुपयाचं तुम्ही पुस्तक घ्या. असं का म्हणतायत ते? कारण 1 रुपयाचं जे तुम्ही गुलाबाचं फुल घेतलंय ना ते तुम्हाला कसं जगावं हे शिकवतं आणि 1 रुपयाचं जे पुस्तक तुम्ही घेतलेलं आहे ते पुस्तक तुम्हाला
तुमच्या आयुष्यात कशा प्रकारे जडणघडण करावी किंवा कशा प्रकारे तुम्हाला कसं जगता येईल हे सांगण्याचं काम, हे कसं जगावं हे सांगण्याचं काम तुम्हाला ते पुस्तक करत असतं. आयुष्य कशाने घडत असतं तर आयुष्य हे पुस्तकानं घडत असतं नव्हे तर पुस्तकाचा आपलं आयुष्य घडवण्यामध्ये खूप मोठा वाटा असतो. वि. स. काटेकर असं म्हणतात की सरस्वतीच्या कृपा प्रसादाचा असून अगर निसर्गाची योग्य ती योजना, तलवार आणि नांगर यापेक्षा सुद्धा तिचवर लेखनीच अधिक भारी ठरते. रणांगणावरचे रक्ताचे पूर हे काही पावसाळे आले नाहीत तोच वाहून जातात, पण कागदाच्या कपट्यावरचा शाईचा डाग शेकडो उन्हाळे आले तरी सुद्धा तो ओलाच राहतो. सोन्याची पगडी मालकाच्या पश्चात मातीमोल होते, पण लाकडाच्या लेखणीतून उभं राहिलेलं नरसिंहाचं रूप हे देव्हाऱ्यात जाऊन बसतं. याचं तात्पर्य असे की लेखणीची जी किंमत आहे ही कधीच नष्ट होत नाही. आणि म्हणून आपण पुस्तकाच्या सहवासामध्ये राहायला शिकलं पाहिजे. त्याची नव्हे आपण ती सवयच लावून घ्यायला पाहिजे. आणि आज जर पाहिलं तर ही सवय खूप कमी होतीये किंवा तिचा ऱ्हास होत चाललेला आहे, नाही तो झालेलाच आहे. आणि म्हणून मग आपल्याला आपल्या घरातून किंवा आपल्या स्वतःपासून त्याची काय म्हणू आपण मुहूर्तमेढ नव्याने रोवली पाहिजे. कारण आपण जर आपल्या हातामध्ये पुस्तक घेतलं, बघा लहान मूल कसं असतं ना, आपण जे कृती करू ना तर तीच कृती तो करत असतो. आपण आता टीव्हीवर म्हणा किंवा मोबाईलवर म्हणा तुम्ही पाहताच आहे की तुमच्या हातामध्ये काय आहे तेच ते लहान मूल पाहतं आणि मग ते सुद्धा मग परत ते घेऊन जातं. मध्ये एक ऍड क्लिप बरीच फिरत होती की एक मुलगा, एक छोटासा मुलगा मोबाईल घेऊन बसतो आणि मग नंतर आपल्या पालकाने जेव्हा मोबाईल टाकून पुस्तक घेऊन बसते, वडील पण येतात, मोबाईल टाकून पुस्तक घेऊन बसते आणि दोघा आई वडिलांच्या हातामध्ये जेव्हा पुस्तक दिसतं त्यावेळेस मग तो मुलगा पण काय करतो, ते मोबाईल टाकून देतो आणि तो सुद्धा पुस्तक घेऊन बसतो. म्हणजे हे आपण जे पेराल ते उगवतं असं जसं म्हणतात, तसं आपणच ही सवय आपल्या मुलांमध्ये लावली पाहिजे आणि तरच मग या वाचन सवयीचा कुठेतरी विकास वाढेल असं म्हणायला हरकत नाही. जर आपल्याला जी काही पुस्तकं हे खरी मित्र असतात. आपला मित्र एखाद्या वेळेस एक कसे मित्र असतात, एक वाक्य आहे, तीर्थात तीर्थ प्रयाग काशी, हे एक वेळेस आपल्याला सांगणं कठीण जातं. किंवा फुलामध्ये श्रेष्ठ गुलाब आहे की केवढा आहे हे सुद्धा एक वेळेस सांगणं कठीण जातं. पण माणसाच्या बुद्धीने उभा राहिलेला सगळ्यात महत्वाचा स्तंभ हा वाङ्मयाचा आहे, पुस्तकांचा आहे, हे आपण ठाम सांगू शकतो. आणि म्हणूनच ही आपली खरी मैत्री असते. म्हणून सतत तुम्ही पुस्तकाच्या सानिध्यामध्ये राहणं आवश्यक आहे. आपल्याला मित्र एखाद्या वेळेस कितीही आपला जवळचा मित्र असेल तर तो आपल्याला एखाद्या वेळेस दगा देतो, पण पुस्तक हे आपल्याला कधीच फसवत नाहीत किंवा ते आपल्याला किंबहुना ते आपल्याला जगण्याचा मार्गच दाखवत असतात. मनापासून जर आपण ते पुस्तक अंगीकारले किंवा पुस्तकांना आपण मित्र समजलं, त्यांना समजून घेतलं, त्या पुस्तकांबरोबर आपली मैत्री केली, मन तिथं आपलं जर असेल तरच तुम्ही चांगले कवी किंवा चांगले वाचक बनू शकता तुम्ही. आणि हे चांगले वाचक होण्यासाठी आपण आत्मचरित्र वाचली पाहिजेत. कारण आत्मचरित्रामधून त्या व्यक्तीची जडणघडण कशी झाली हे आपल्याला लक्षात येतं. एक ठिकाणी विवेकानंद ना एका पत्रकाराने विचारलं, स्वामी विवेकानंद हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे की स्वामी विवेकानंदांना एक पत्रकाराने काय विचारले की स्वामीजी आपले वय काय. आणि त्यावेळेस स्वामीजी म्हणाले की माझं वय 1527 वर्ष आहे. त्या पत्रकाराला असं वाटलं की स्वामीजी त्यांच्याच कुठल्या तरी विचारामध्ये गुंग आहेत आणि त्यांना लक्षात नाहीये की मी किंवा समजत नाही की मी प्रश्न कुठला विचारलेला आहे. आणि म्हणून तो परत विचारतोय की स्वामीजी मी असा प्रश्न केलाय की तुम्हाला तुमचं वय काय आहे असं मी तुम्हाला विचारतोय. तर परत स्वामीजी तेच म्हणतात, हो माझं वय हे 1527 वर्ष आहे. असं म्हटल्यानंतर तिथे असलेल्या सर्वांनाच आश्चर्य वाटले की स्वामीजी असं काय म्हणतात. म्हणून त्यांना उत्सुकतेपोटी त्या पत्रकारानेच परत विचारलं, अहो स्वामीजी वय कुठे एवढं असतं का. तर स्वामीजी त्याची उकल करत असताना किंवा सांगत असताना म्हणतायत की मी
जी काही आतापर्यंतची पुस्तकं वाचलेली आहेत ती 1527 पुस्तकं ज्यांनी मला घडवलंय, माझं व्यक्तिमत्व समृद्ध केलंय आणि मला एवढी उंची मिळवून दिलेली आहे, त्या पुस्तकांचं वय मी माझ्या वयातून वजा कधीच करू शकत नाही. म्हणजे पुस्तकांनी थोडक्यात त्यांना वाचनाची जी सवय स्वामीजींना होती, स्वामी विवेकानंदांना होती, त्यांनी त्या पुस्तकांमधूनच ते घडलेले आहेत. त्यांना समृद्ध त्या पुस्तकांनी केलेलं आहे. त्यांच्या मनावर वाचनामुळेच संस्कार घडलेले आहेत आणि म्हणून स्वामीजी म्हणतात की जेवढी मी पुस्तकं वाचलेली आहेत तेवढं ते माझं वय आहे. आणि म्हणूनच मला असं म्हणायचंय की पुस्तकांना आपण मित्र करणं खूप महत्वाचं आहे, किंवा पुस्तकाशिवाय आपण किंबहुना आपण सर्वांनीच, आता विद्यार्थ्यांना म्हणण्याची गरज नाही, आपल्या सुद्धा हातामध्ये, आपण सुद्धा बघा आपण कितपत वाचतो, दररोज किती वाचतो, आपलं सुद्धा वाचन खूप कमी झालेलं आहे. पिरियडला अर्थात एन्व्हायरमेंट म्हणा, परिणाम म्हणा, डिजिटल ह्या आधुनिक युगामध्ये आहोत, पण हा जर परिणाम आपल्यावर काढून घ्यायचा असेल तर आपण आपलाच तोटा करून घेतोय असं म्हणायला हरकत नाही. कारण आपलं सुद्धा वाचन पूर्वी आपल्याला जर बघा क्लासवर जायचं असेल तर आपल्याला 1 तास अगोदर प्रिपरेशन केल्याशिवाय आपण उभं राहू शकत नव्हतो, पण आता जर बघायला गेलं तर आपल्याला प्रिपरेशनची गरज वाटत नाही. का तर पुढे जो आपला विद्यार्थी वर्ग बसलेला आहे तो तेवढा जागरूक नाहीये, तो वाचत नाही, आपण जो काही बोलतोय तो ऐकतोय आणि निघून जात आहे. आणि त्यासाठी म्हणून मग असं वाटतंय की ही वाचन संस्कृती जपणं खूप महत्वाचं आहे. वाचन संस्कृती जर जपायची असेल का, वाचन संस्कृती म्हणजे नेमकं काय, तर आपली नाळ जी आहे ही पुस्तकांच्या प्रती असणं खूप महत्वाचे आहे. ज्ञानप्राप्तीचा मार्ग आणि विचारांची समृद्धी वाचन केल्याशिवाय भेटत नाही. नुसतं केवळ वाचन करणं म्हणजे वरवरचं वाचन नाही, तर वाचन ही नुसती सवय नाही, तर ती आपल्या जीवनाचा पाया घालणारी एक प्रेरक शक्ती असते. आणि म्हणून वाचन करणं हे महत्वाचं आहे. वाचन संस्कृती जपणं ही खूप महत्वाचं आहे. वाचन संस्कृतीचं जेव्हा आपण जपत असतो त्यावेळेस तिचं महत्व काय आहे, तर ते ज्ञानाचा, अर्थातच वाचनामुळे आपल्याला ज्ञानाचा खजिना मिळतो. बघा आपल्याला, आपण मराठी जशी अस्खलित बोलत असतो तसं आपण इंग्लिश बोलू शकत नाहीये. का बोलू शकत नाही, कारण आपल्याकडं शब्दसाठा नाही. ज्या भाषेचा आपल्याकडे शब्दसाठा असतो ती भाषा आपण छान प्रकारे बोलू शकतो, पण ज्या भाषेचा आपल्याकडे शब्दसाठा नसतो किंवा त्याचं आपल्याला पुरेपूर ज्ञान नसतं ती भाषा आपण एवढी छान बोलू शकत नाही. आणि मराठी भाषा सुद्धा आपण, आता तुम्ही जर बघायला गेलं, आता आम्ही वर्गामध्ये जेव्हा पाहतो, आपण सगळेजणच वर्गात पाहतो, तेव्हा आजकालच्या मुलांना अक्षरशः त्यांचं स्वतःचं नाव सुद्धा व्यवस्थित लिहिता येत नाही किंवा वाचता सुद्धा येत नाही, किंवा त्यांच्या स्वतःच्या नावाचे अर्थ सुद्धा त्यांना माहिती नसतात. ही इतकी दयनीय अवस्था आहे. आणि म्हणून मग जर तुम्ही वाचन करत असाल तर तुमच्याकडं ते शब्दसौष्ठव राहतं, विचारांची तुमच्याकडं, विचार करण्याची तुमच्याकडं प्रगल्भता येते, ज्ञानाचा खजिना तुमच्याकडं असतो. आणि वाचन आणि मनाची शांतता फार छान असते, खूप छान मनाला शांतता लागते. बघा कोण जर रागात असेल तर आपण चेष्टेने किंवा असं म्हणतो की नको एवढा राग करू नको, तुला खूप राग आला असेल तर 100 पर्यंत आकडे मोज म्हणून. तसं स्वामी विवेकानंद सुद्धा म्हणतात की मला जर अस्वस्थ वाटायला लागलं तर मी पुस्तकाशी मैत्री करतो किंवा मी पुस्तक घेतो आणि बसतो, असं ते सुद्धा म्हणत असतात. म्हणजे जेवढे महान व्यक्ती आहेत, तुम्ही कोणाचंही उदाहरण घ्या, रतन टाटांचं उदाहरण घ्या, रतन टाटांनी सुद्धा असंच सांगितलेलं आहे. याशिवाय तुम्ही एपीजे अब्दुल कलामांचं उदाहरण घ्या, त्यांना जर विचारलं तर, त्यांना विचारलं होतं तर ते सुद्धा म्हणत होते की मला पुस्तकांनी इथपर्यंत घडवलेलं आहे. म्हणजे पुस्तकं तुम्हाला माणसात बसवतात आणि जसं माणसातून उठवतात, लिहितात, तशा प्रकारे आपण काय होणार आहोत किंवा कुठल्या पदावर जाणार आहोत हे सुद्धा आपल्याला लक्षात येत नसतं. पण आपण जर पुस्तकांशी मैत्री केली, वाचनाशी जर आपण आपला सलोखा ठेवला, तर आपण आपलं पद काय असेल हे सुद्धा आपण निर्माण करू शकतो. तर हे वाचकाचं, वाचन संस्कृतीचं हे महत्व आहे. सध्याचं वाचन आता तुम्हाला माहितीच आहे की मोबाईल, इंटरनेट, टीव्ही याच्यामुळं सर्रास सगळ्यांचं दुर्लक्ष तर झालेलंच आहे. आणि त्यासाठी मग आपल्याला वाचन संस्कृती ही जपणं अत्यंत आवश्यक आहे.
आता वाचन संस्कृती जपायची तर मग काय करायचं? तर संत गाडगे बाबा यांनी सुद्धा एक वाक्य म्हटलेलं होतं किंवा एक विधान म्हटलेलं आहे की मुलांना तुम्ही महागडे कपडे घेऊन देऊ नका, किंवा मुलांना ज्यावेळेस तुम्ही सोयी सुविधा घेऊन देता किंवा मुलांना जेव्हा तुम्ही कपडे घ्याल किंवा घेता तर मुलांना महागडे कपडे घेण्यापेक्षा तुम्ही त्यांना एक चांगलं पुस्तक द्या. त्याचं कारण काय होतं तर कपडे हे त्यांना तात्पुरता आनंद देतात, पण पुस्तक हे त्यांना कायम जगण्याचं तत्वज्ञान शिकवतात. आणि म्हणून संत गाडगे बाबा सुद्धा असं म्हणतात की तुम्ही मुलांना सुरुवातीपासूनच पुस्तकाची साथ आणि वाचनाची सवय लावा, जेणेकरून ते समाजामध्ये एक चांगला नागरिक म्हणून उदयास येतील किंवा जगतील असं ते म्हणत असतात. आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा हे वाचनाची संस्कृती जपणं खूप आवश्यक आहे. पुस्तकालयांना अर्थातच गाव तेथे ग्रंथालय ही संकल्पना शासनानं काढलेलीच आहे आणि त्याच्यामुळे ह्या पुस्तकालयांना किंवा ग्रंथालयांना प्रोत्साहन देणं, वाचन साहित्य तिथलं वाढवणं, फक्त वाचन हे मनोरंजनासाठीच करावं असं नाही तर ज्ञानप्राप्तीसाठी सुद्धा करणं आवश्यक आहे. आपल्याला माहितीच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी आजकाल हे समाज सुधारक पण होते आणि लेखक सुद्धा होते. आता तुम्ही महात्मा गांधी यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, पण हे काम करत असताना सुद्धा त्यांचं किती साहित्य आहे, म्हणजे ते किती वेळ काढत होते लिखाणासाठी. आणि आपण आता ज्या वेळेस बघतो वाचायचं म्हटलं तर नाही रे वेळच भेटत नाही, तेव्हा वाचणार, कामं खूप असतात असं म्हणत असतो. पण त्यांची कामं किती होती, तेवढी समाज उपयोगी ते कामं करत होते, समाजासाठी स्वतःला ते वाहून देत होते, तरी सुद्धा ते लिखाण तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये करत होते. आणि मग अशा व्यक्तींना जर आपण आदर्श ठेवून आपले विचार जर आपल्याच मुलांमध्ये जर रुजवले तर ही वाचन संस्कृती जपणं कदाचित शक्य होईल, किंवा ते हे शक्यच आहे. आपण जर वाचनाचा इतिहास जर पाहिला तर वाचन हे आजचं नाही, हे वाचन अगदी प्राचीन काळापासून वाचनाचे प्रकार फक्त बदलत गेलेले आहेत. प्राचीन काळामध्ये काय होतं की पुस्तकं नव्हती त्यावेळेस, पण हे विचारांची देवाणघेवाण ही होतच होती. मग ती कशा प्रकारे होत होती तर पूर्वी गुरुकुल होते, गुरुकुलामध्ये मौखिक पद्धतीने जो काही त्यांच्याकडे ज्ञानाचा साठा आहे तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवला जात होता. त्याच्यानंतर टंकलेखन आलं आणि त्याच्यानंतर मग वेद, पुराण, रामायण, महाभारत असे जे आहे ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाण्यासाठी, समाजापर्यंत पोहोचवण्यासाठीचं काम केलं गेलं. मध्ययुगामध्ये परत हस्तलिखितांची निर्मिती झाली, ताम्रपत्र आले, त्याच्यानंतर शिलालेख आले, कागदांचा, पानांचा हा उपयोग ह्याच्यासाठी लिखाणासाठी करण्यात आला. आणि त्याच्यानंतर जर भाषांतर आणि लेखन हा सुद्धा त्या वाचनाच्या याच्या जर प्रवास जर आपण पाहिला तर ते सुद्धा येतं. भाषांतर आणि लेखन याच्यामध्ये याचं जर आपल्याला उदाहरण घ्यायचं झालं तर संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सारखा जो ग्रंथ आहे तो मराठीमध्ये रचून सर्वसामान्यांना किती छान प्रकारे सामान्य जनांना ज्ञान प्राप्त पोहोचवलेलं आहे किंवा प्राप्त करून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे पूर्वीचे जे अभंग होते, तुकाराम महाराजांचे, एकनाथ महाराजांचे, ह्या संतांचे जे अभंग होते त्या माध्यमातून ते वाचन संस्कृती समृद्ध करत होते किंवा जे विचार आहेत ते समाजापुढे मांडत होते. त्याच्यानंतर मग हळूहळू ग्रंथालयांची स्थापना झाली, जे की ग्रंथालयाची म्हणत असताना जर पूर्वीचं ग्रंथालय म्हटलं तर ते फक्त राजे राजवाड्यांकडेच राहत होतं आणि जे विद्वान अभ्यासक आहेत त्यांनाच फक्त त्याची मुभा होती पुस्तकं वाचण्याची. त्याच्यानंतर मग हळूहळू याच्यामध्ये प्रगती होत गेली. आधुनिक काळामध्ये वाचन संस्कृती वाढत गेली. मशीन 15व्या शतकापासून आपण आधुनिक काळाला सुरुवात झाली असं म्हणतो आणि 15व्या शतकापासून मग परत छपाईचा हे सगळ्यांचा उगम झाला, छपाई यंत्राचा वगैरे, आणि मग पुस्तकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये येऊ लागली. आणि ह्या सगळ्यांमध्ये अर्थातच शिक्षणाला महत्व दिलं गेलं आणि शिकण्याशिवाय पर्याय नाही किंवा शिकलं पाहिजे ही गोष्ट रुजू लागली सर्वांमध्ये. आणि मग त्याच्यानंतर हा डिजिटल वाचनाचा जो प्रवास आहे, जो की डिजिटल वाचन आज सर्वत्र वाचलं जात आहे. आज सहज जर आपण आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये बसल्यानंतर किंवा क्लासमध्ये जर आपण सहज विचारलं की तुम्ही किती वेळ वाचता, तुम्ही पुस्तक वाचता का, किंवा तुम्ही काय वाचता असं जर म्हटलं विद्यार्थ्यांना किंवा कोणाला विचारलं तर ते म्हणतात हो आम्ही वाचतो की. काय वाचतो? व्हॉट्सअपवरचे मेसेजेस वाचतो. ते एक वाचनच आहे आमच्यासाठी. जे
पुस्तक वाचतो हे खूप आता दुर्मिळ ऐकायला मिळत आहे विद्यार्थ्यांकडून. आणि अर्थातच समाजाकडूनच, सगळ्या समाजाकडूनच ते खूप दुर्मिळ झालेलं आहे. कारण मुबलक प्रमाणामध्ये ई-बुक्स, ऑडिओ क्लिप्स ह्या उपलब्ध झालेल्या आहेत आणि वाचन हे सहज आणि सर्वत्र उपलब्ध झाल्यामुळं कुठल्याही माध्यमामध्ये त्याच्यामुळे ते ह्या पुस्तकापासून दूर जात आहेत. पण तुम्ही जर पाहायला गेलं तर पुस्तकं वाचण्याने जेवढी आत्मीयता त्या पुस्तकामधून आपल्याला भेटत असते किंवा ते आपण जेवढं समजून घेऊ शकतो तेवढं हे डिजिटल माध्यम वाचण्याने आपल्याला तेवढं ज्ञान प्राप्त होत नाही किंवा आपण ते तेवढं प्रभावीपणे त्याचा आपल्यावर प्रभाव पडत नाही किंवा त्याचा आपण अनुकरणही करत नाही. आणि त्याच्यामुळं हार्ड कॉपीमध्ये पुस्तक वाचणं हे खूप महत्वाचं असतं आणि त्यासाठीच या वाचन संस्कृतीचा आदर करून ती अंगीकारणं आपल्याला महत्वाचं आहे. वाचन कौशल्य सुद्धा आपल्याला अंगी बाळगणं खूप महत्वाचं आहे. आणि हे वाचन कौशल्य ज्यावेळेस आपल्याला टिकवायचे असतात त्यावेळेस काही घटक असतात त्या वाचन कौशल्याचे. ते म्हणजे तुम्ही जे काही वाचता ते काय वाचता ते अगोदर ओळखा, त्याचे शब्द जाणून घ्या, त्यानंतर ते जे वाचलेलं आहे ते समजून घ्या. नुसतं समजून नाही तर त्याचं आकलन करून घ्या, त्याच्यामध्ये जो अर्थ आहे तो अर्थ दडलेला आहे तो अर्थ समजून घ्या आणि मग नंतर त्याचं मूल्यमापन करा. तर तुम्हाला मग ते वाचनाचा त्या फायदा होईल आणि त्या कौशल्याने तुम्ही जर वाचलात तर तुम्हाला त्याचा फायदा होत असतो. हा फायदा अर्थातच आपल्या शैक्षणिक, वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये ही खूप महत्वाचा असतो आणि अशी ही जबाबदारी आपण सांभाळणं किंवा आपल्या अंगीकारणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आता हे आत्ताच नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि प्रत्येकाने जवळजवळ 1 तारखेला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी संकल्प केलेलाच असेल. त्या तुमच्या संकल्पात त्या बाकी सगळ्या संकल्पासोबत जर आज एक संकल्प त्यामध्ये ऍड केला तर त्या आपल्यासाठी स्वतःसाठीच नाही तर आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि त्यासोबतच समाजासाठी सुद्धा तो संकल्प हितावह ठरेल. तो म्हणजे किमान मी 15 मिनिट तरी वाचणार आहे. हा संकल्प तुम्ही आज जर केला किंवा आपण आज करूयात आणि तो संकल्प बऱ्याच वेळेस आपण काय करतो 1 तारखेला संकल्प करतो, खूप मोठे मोठे संकल्प करत असतो, पण ते संकल्प काही राहतात 1 दिवस, 2 दिवस, फार झालं तर 4 दिवस किंवा 15 दिवस टिकतात. पण त्याच्या पुढे त्याचा आपल्याला पण विसर पडतो आणि विसर पडून ते काय केला होता संकल्प हेच कदाचित आपल्याला परत आठवतही नाही. मग त्यासाठी काय करायला पाहिजे तर किंवा त्यासाठी संकल्प आपला टिकला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. तर कसा प्रयत्न करायचा तर ते अगोदर आपण आपल्या मनाची तयारी करायला पाहिजे. स्वतः ज्यावेळेस एखादी गोष्ट ठरवतो, जसं गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणत असतात, तसं तुम्ही जेव्हा मला हे करायचं आहे हे तुम्ही तुमच्या मनापासून ठरवता, अंतर्मनापासून तुम्ही ठरवता आणि अंतर्मनापासून तुम्ही प्रोत्साहन देता की नाही मला हे वाचायचंच आहे, आज मी एवढं वाचल्याशिवाय मी झोपणारच नाहीये, असं जेव्हा तुम्ही ठरवता त्यावेळेस तुमचं ते संकल्प तुमचा पूर्ण होईल. आणि त्यामध्ये सातत्य ठेवा. सातत्य ठेवलं तर ती आपली सवय होऊन जात असते. सातत्याने काय होतं, आज 1 दिवस केला, 2 दिवस केला, 3 दिवस केला हे आणि मग असं एक दिवस येतो की आपण ते वाचल्याशिवाय राहू शकत नाही. आपल्याला वेळ जरी नसला ना तरी आपण मग ते नाही मला 1-2 मिनिट वाचायचे आहेत म्हणून आपण दुसरं काम सोडतो आणि ते करतो. म्हणजे सातत्य हे आपल्याला स्थिरता मिळवून देत असतं आणि पुरेशी प्रेरणा मिळणं आवश्यक आहे. आणि मग नक्कीच आपण ह्या निश्चित आपण जे केलेलं आहे ध्येय प्राप्तीसाठी आपण नक्कीच ते करू शकतो. आजच्या या दिवशी मला माझ्या कलिग, माझा विद्यार्थी त्याने मला या विषयावर 2 शब्द बोलण्याची संधी मिळवून दिली त्याबद्दल मी त्याचे आभार मानते. त्याचबरोबर आपल्या कॉलेजचे प्राचार्य, आजच्या अध्यक्ष यांनी सुद्धा मला इथे या ऑनलाईन प्लॅटफॉर्म सरांचं म्हणणं होतं की मॅडम सरांचा फोन आलेला होता की मॅडम तुम्ही ऑफलाईनच या, पण आजची जर परिस्थिती आमची काय आणि तुमची काय, सगळ्यांच्याच कॉलेजची ही परिस्थिती झालेली आहे. विद्यार्थ्यांचा तुटवडा
हा खूप जाणवतो आहे. आणि आणि म्हणून मग सरांना म्हटलं ठीक आहे, आपण ऑनलाईनच मी जॉईन होते, आणि ती मला संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम आपल्या या सखोल मार्गदर्शनासंदर्भात. यानंतर प्राध्यापक विहा दाडगे फाउंडेशनचे आजीवन सभासद आमचे गुरुवर्य डॉक्टर गोविंद घोगरे सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. आदरणीय घोगरे सर. नमस्कार सर्वांना, माझा नमस्कार. आवाज ऐकू येतोय? हो सर येते. सर्वांना नमस्कार. वाचन संकल्प महाराष्ट्राचा वाचन संस्कृती, महाराष्ट्र राज्य वाचन संस्कृती पंधरवडा खूप जोमाने चालतोय. महाराष्ट्र राज्याने परिपत्रक काढून वाचन संस्कृती वाढावी, जोपासावी म्हणून हा उपक्रम सुरू केलेला आहे. करिता आम्ही सर्व ग्रंथपालांनी यात उडी घेतली आणि यामध्ये हिरिरीने भाग घेतला आणि हा कार्यक्रम वेगवेगळ्या पातळीवर महाविद्यालयाच्या ग्रंथालयातून राबवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. कल्पना सुचली आणि कल्पना मूर्त स्वरूपामध्ये आणली म्हणजे आमचे सहकारी आजच्या कार्यक्रमाचं ज्यांनी सूत्रसंचालन केलं असे आमचे प्राध्यापक गोपाळ सगर यांनी एक कल्पना सुचवली आणि प्राध्यापक V.R. दाडगे सर हे आमचे गुरु, या गुरूंच्या फाउंडेशनच्या माध्यमातून व त्यांचं तत्कालीन आत्ताच महाविद्यालय राजमाता जिजाऊ महाविद्यालय किल्लेधारूर यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रम हा घेतला आणि कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न या ठिकाणी झालेला आहे. करिता प्राध्यापक गोपाळ सगर सरांचे या ठिकाणी विशेष आभार मी या ठिकाणी मानत आहे. तसेच त्यांच्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय गोपाळ काकडे साहेब यांनी आमच्या विनंतीला मान दिला. कार्यक्रम घेण्यासाठी त्यांनी संमती दर्शवली व आमच्या कार्यक्रमाचं अध्यक्षीय स्थान भूषवून वेळातला वेळ देऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. करिता त्यांचे सुद्धा मनस्वी आभार. हा कार्यक्रम ज्यांच्यामुळं अस्तित्वात आला आणि आजच्या कार्यक्रमाच्या आमच्या सहकारी भगिनी प्राध्यापिका डॉक्टर वृंदाविनी गायकवाड ह्या आजच्या वक्त्या म्हणून आम्हाला लाभल्या. आणि भाषा काय असते त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून भाषा काय असते, तिचे महत्व काय असतं, वाचन साहित्याचा विकास कसा झाला, सातत्य ठेवले पाहिजे, कल्पनेतून वास्तव्याकडे, तिमिरातून तेजाकडे कशा पद्धतीनं तुम्ही जाता येऊ शकता आणि जाऊ शकता असा मौलिक सल्ला त्यांनी आम्हाला दिला. अशा आमच्या सहकारी भगिनी प्राध्यापक डॉक्टर वृंदाविनी गायकवाड मॅडम, आझाद महाविद्यालय औसा यांनी आपल्या मधुर वाणीतून प्रगल्भ विचाराचा मेवा आम्हा सर्वांना दिला. म्हणून त्यांचे सुद्धा आभार मानत असताना आमच्या मनाला मनस्वी आनंद होतोय. दाडगे फाउंडेशनच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. आपण सर्वांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि आपला अतिशय मौल्यवान वेळ आमच्या कार्यक्रमाला देऊन कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीत संपन्न झाला असं समजून अध्यक्षाची पूर्व परवानगी घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी सर बोला. मला मॅडमचा अभिनंदन करायचं राहून गेलं बोलता बोलता पीएचडी मिळाल्याबद्दल. धन्यवाद 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 सर. अभिनंदन मॅडम. धन्यवाद धन्यवाद. आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं मॅडमचं अभिनंदन करण्यासाठी मी आणि सगर सर गेलो होतो आम्ही त्यांच्या घरी. हो ना, आम्हाला संधी मिळाली नाही म्हणून अभिनंदन करावं. नक्कीच 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 नक्कीच. धन्यवाद सर, पोहोचलं. थँक्यू. हा, तरी या ठिकाणी अध्यक्ष साहेबांच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय आणि संपलेला आहे असं मी जाहीर करतो आणि सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. आमच्या विनंतीला मान देऊन लगेच होकार दिलात आणि आज ऑनलाईन कार्यक्रमासाठी आपण सखोल मार्गदर्शन केलं. याबद्दल मनपूर्वक आपले आभार. सर्वांचे शब्दसुमनाने परत एकदा धन्यवाद मानतो व कार्यक्रम संपन्न जसा झाला असं अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद.